एका बाजूला उन्हाचं वातावरण तापत आहे आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण देशामध्ये लोकशाहीचा उत्सव म्हणजे लोकसभेची निवडणूक लागलेली असताना एकमेकावर आरोप प्रत्यारोप करताना निवडणुकीचं वातावरण बी तापत आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे, महाविकास आघाडीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, वंचित आघाडीच्या युवा नेत्या उत्कर्षताई रुपवते आणि इतर असे 20 उमेदवार आपली उमेदवारी जाहीर करून हे या निवडणुकीमध्ये उतरलेले आहे। आपण अकोले तालुक्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे वातावरण काय आहे, या मतदारसंघातून कोणाला लीड मिळेल, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा कौल कोणाला आहे, कोण खासदार होणार, या संदर्भात आपण लोकांची मते जाणून घेत आहे, लोकांचा कौल जाणून घेत आहे, सर्व पक्षीय नेत्यांची आपण मतं जाणून घेत आहे। या निमित्ताने आज स्वराज्य माझं न्यूज चॅनलच्या या व्यासपीठावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अकोले विधानसभेचे संघटक आणि पुढील विधानसभेचे आमदारकीच्या स्पर्धेत असलेले आमचे मित्र आदरणीय मधुकररावजी तळपाडे साहेब आज या ठिकाणी आलेले आहे। आपल्या सर्वांचं आणि तळपाडे साहेबांचं मी स्वराज्य माझा न्यूज चॅनल तर्फे हार्दिक स्वागत करतो। धन्यवाद सर। साहेब, ही निवडणूक देशाची निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जाते। असं असताना राज्यामध्ये तीन पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी आणि महायुतीचं सरकार ह्या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि या वातावरणामध्ये राज्याच्या संभ्रमावस्थ अवस्थेमध्ये असलेल्या राजकारणामध्ये ही निवडणूक लागलेली असताना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून आपल्या महाविकास आघाडीचे माजी खासदार सन्माननीय भाऊसाहेब वाकचौरे साहेब हे उमेदवारी करीत आहे। आपली या निवडणुकीच्या संदर्भाने आपल्या पक्षाची काय भूमिका असेल? जय महाराष्ट्र। सर, आपण बोलत असताना एक दोन मुद्दे फार महत्त्वाचे मांडलेत की देशाच्या पातळीवर राजकारणामध्ये थोडासा जे आपण म्हणतो ना एक गोंधळाचं वातावरण आहे आणि आपल्या राज्यात आपण सांगितल्याप्रमाणे की महायुतीचे 3 पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन केलेलं आहे आणि खरं म्हणजे आपण जर पाहिलं तर यावेळेच्या लोकसभेचा मुद्दाच हा असावा असं मला वाटतं। या देशामध्ये लोकशाही टिकेल की नाही, संविधान वाचेल की नाही आणि सर्वसामान्य माणसांचे हक्क अधिकार अबाधित राहतील की नाही, अशा प्रकारचा प्रश्न घेऊनच आपण ही लोकसभा लढवली पाहिजे। कारण आपण पाहिलं असेल की कुठल्याही स्तराला जायचं, पक्ष फोडायचे आणि एनकेन प्रकारे सत्ता स्थापन करायची, सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता, अशा प्रकारचं जे काही वातावरण आपल्या राज्यात निर्माण केलं गेलेलं आहे आणि त्याला देशातील उच्च स्तरीय नेत्यांचा आशीर्वाद आहे। हे राजकीय खरं म्हणजे तत्वज्ञान पुढे जाऊ द्यायचं का, याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे। कारण आपल्याला आठवत असेल आज 30 एप्रिल आहे सर, आजच्या 30 एप्रिलचा ऐतिहासिक दाखला मी आपल्याला देतो। 80 वर्षापूर्वी हिटलर यांनी या 30 एप्रिलला आत्महत्या केली होती। ती का केली होती तर जर्मनीमध्ये त्यांनी खरं ज्यूंचं शिरकाण केलं, म्हणजे वंशवाद पेरला आणि लाखोनी ज्यूंचं शिरकाण केलं आणि देशामध्ये हुकुमशाही आणली। पण जेव्हा त्यांच्या हातातून सत्ता गेली, पराभव झाला आणि मग त्यांना आत्महत्या करावी लागली। हिटलरची खरं आठवण काढण्याचं कारण हेच आहे का 30 एप्रिल आहे, योगायोग आहे आणि आज आपण बोलतोय तर या देशात सुद्धा लोकशाही टिकेल की नाही, हुकुमशाहीच्या दृष्टीनं आपली खरं म्हणजे वाटचाल चालू आहे आणि पुन्हा हिटलरचा जन्म या देशात होतोय। त्यामुळे
नाझीवाद, दुसऱ्या बाजूला वंशवाद, धर्मवाद, जातीयवाद, अशा प्रकारची संस्कृती, राजकीय संस्कृती या देशामध्ये येऊ द्यायची की नाही, हा आपल्या पुढील प्रश्न असल्यामुळे आजच्या या लोकसभेला खूप महत्त्व आहे. आणि लोकसभेला सामोरं जात असताना खरं म्हणजे आम्ही हेच प्रश्न घेऊन पुढे जात आहोत, असं माझं प्रामाणिक मत आहे. की महायुतीचं सरकार हे 3 पक्षाचं झालेलं आहे. त्यापूर्वीही शरद पवार साहेबांनी शिवसेना आणि काँग्रेस यांच्याबरोबर एकत्र येऊन महाविकास आघाडीचं सरकार बी स्थापन केलं होतं. मग दोन्ही जे सरकार स्थापन झाले त्याबद्दल आपलं काय मत? सर, तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये फरक असा आहे की त्यावेळेस ती काळाची गरज होती बहुमत घडविण्यासाठी. जर काही पक्षांची आपण सोबत घेतली आणि सरकार स्थापन केलं, पण यावेळेस मात्र नेमकं उलट झालंय की चांगल्या स्थितीत चालू असलेलं सरकार आम्ही पक्ष फोडले बेकायदा. आणि खरं म्हणजे मला संविधानिक ज्या संस्था आहेत त्या संस्थांविषयी सुद्धा कीव येते. या लोकांनी सुद्धा योग्य ते निर्णय घेतले नाहीत आणि म्हणून यावेळेस जे सरकार स्थापन झालंय याच्यामध्ये नीतिमत्ता पायदळी तुडवून अनैतिक आणि अशा प्रकारची तोडफोड करून लोकांना पैशाचं आमिष दाखवून, ईडी सीबीआयची भीती दाखवून, एक अशा प्रकारचं काहीतरी कडबळ म्हणजे दाग दपटशा दाखवून, पैशाचं आमिष दाखवून पक्ष फोडणे आणि एनकेन प्रकारे सत्ता स्थापन करणे आणि काळाची गरज म्हणून काही पक्षांचं पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करणे याच्यामध्ये मूलतः फरक आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. विरोधकांकडून संविधान बचाव हा मुद्दा प्रकर्षाने प्रचारामध्ये त्याचा वापर केला जातोय. खरंच मोदी सरकार संविधान बदलू शकतात? एवढी लोकशाही आपली कमकुवत आहे का? आणि बदलली तर कोणत्या मुद्द्यावर ते संविधानाचा बदल करू शकतात? तुम्हाला काय बदल होण्याची भीती वाटते? सर, 100% प्रश्न खूप रास्त आहे. आपण पाहिलं असेल की आजच लोकशाही मार्गानेच बुरखा पांघरून बऱ्याच स्वायत्त संस्था आपल्या प्रभावाखाली आणून पाहिजे तसे निर्णय घेतले जात आहेत. आणि जर सत्ता 272ला येते तर तुम्हाला 400 पारचा नारा द्यायची गरज का पडते? कारण 2/3 मेजॉरिटी असेल तर राज्यघटनेमध्ये बदल करता येईल. आणि म्हणून राज्यघटनेत हवा तो बदल करायचा आहे आम्हाला. याच्यामध्ये धार्मिकते निर्माण केली पाहिजे. नवे माझा तर प्रामाणिक आरोप आहे, यांना ही राज्यघटनाच नकोय, कारण राज्यघटना सर्वांना समान न्याय देते. यांना खरं मनुस्मृती आणायची आहे की काय, असा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून यांना 400 पार त्यासाठी हवेत, असं माझं प्रामाणिक मत आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या पक्षाचे किंवा आपले जे उमेदवार आहे त्यांच्याकडून कोणत्या विकासाची अपेक्षा आपण ठेवू शकतो? सर, आमचे उमेदवार आपण पाहिलं, जसं याच्यापूर्वी ते 5 वर्ष खासदार होते, त्यांनी खरं म्हणजे खासदार कसा असावा आणि खासदार कसा असतो हे आपल्याला पहिल्यांदा कळलं. म्हणजे त्या 5 वर्षाच्या काळामध्ये खासदारांनी एवढा संपर्क ठेवला आणि प्रत्येक गावात काही ना काही काम दिलं. त्यामुळे आणि प्लस आमचा उमेदवार चांगला शिकलेला आहे, त्यांना जवळजवळ 6-7 डिग्री आहेत. पण विरोधी उमेदवाराचं आपण बघितलं, शिक्षणाचं क्वालिफिकेशन आपण चेक केलं तर मला माहिती नाही एक्झॅक्टली किती शिक्षण आहे. मी आमच्या उमेदवाराविषयी बोलेल. आमचा उमेदवार वेल क्वालिफाईड आहे, प्रशासकीय अनुभव असलेला आहे. यापूर्वी 5 वर्ष लोकसभेचा अनुभव असल्यामुळे त्यांनी प्रश्न विचारणं, विकास कामं करणं याचा अनुभव असल्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा लोकसभेला ते निवडून आल्यानंतर पुन्हा लोकसभेत आपले प्रश्न मांडणं आणि आपल्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विकास कामं करणं हे 100% ते प्राधान्याने करतील. जसं आपण जर उदाहरण दिलं, आपल्या तालुक्याचं उदाहरण दिलं तर आपल्या तालुक्यामध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न जे भेडसावतात, मग त्यात प्रामुख्यानं रोजगाराचा असेल, शेतमालाला बाजारभाव पाहिजे असेल, काही पट्ट्यामध्ये आपल्याला शेतीला पाणी हवं असेल, पिण्याला पाणी हवे असेल, त्याचबरोबर आपल्या बेरोजगार तरुणांना इथं काही रोजगार निर्मिती करता येईल का, तालुका ॲज सच आपल्याला नजरेपुढे ठेवून बरेच गोष्टी करण्यासारख्या आहेत. म्हणजे मग पर्यटन विकास असेल, छोटे मोठे उद्योगधंदे असतील, सह्याद्रीचा एवढा मोठा टापू आपल्याकडे असल्यामुळे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स काही करता येईल का, पॅरा जम्पिंग, पॅराग्लायडिंग ते काही करता येईल का. त्याचबरोबर आपल्या सह्याद्रीमध्ये जे दुर्मिळ वनस्पती मिळतात, आयुर्वेदिक वनस्पती मिळतात, त्याच्यावर प्रक्रिया करून काय आयुर्वेदिक औषधी बनवता येतील का.
व्हेरियस सांगण्यासारखं बरंच आहे, परंतु विकासाच्या साठी म्हणून आमचा उमेदवार 100% लायक आहे आणि त्यांना व्हिजन असल्यामुळे त्यांच्या हातून आपल्या लोकसभा क्षेत्राचं नव्हे आपल्या तालुक्याचं तर म्हणजे चांगलं भलं होईल, विकास होईल असं माझं मत आहे. की माजी खासदार भाऊसाहेब अख्तरांनी अतिशय चांगले कामं या मतदारसंघामध्ये केलेले आहे. असं असतानाही त्यांना 2019ला लोकसभेला पराभवाला सामोरं जावं लागलं आणि त्यांनी विधानसभासुद्धा लढवली. त्या ठिकाणी बी त्यांना पराभव पत्करावा लागला. तर इतका विकास पुरुष म्हणू आपण ज्यांना, असा असताना लोकांनी मतदारांनी त्यांना का नाकारलं? बरोबर आहे सर. आपण पाहिलं असेल लोकांना गद्दारी केलेली आवडत नाही. 2019ला खरं म्हणजे आमच्याकडून त्यांना उमेदवारी जाहीर झाली होती, पण त्यांची चूक झाली आणि त्यांनी पक्षांतर केलं आणि मग जनतेमध्ये एवढी लाट निर्माण झाली, थोडीशी नाराजी निर्माण झाली, त्याचा फटका 100% त्यांना बसला आणि म्हणून ते दुसऱ्या पक्षावर उभे राहिले असताना लोकसभेला सुद्धा पराभूत झाले, विधानसभेला पराभूत झाले. परंतु असं म्हणतात सुबह का भुला शाम को घर वापस आहे तो उसको भुला नाही कहते. त्या म्हणीप्रमाणे साहेब आता पुन्हा योग्य त्या पक्षात आलेले आहेत किंवा घर वापसी केलेली असल्यामुळे आणि जेव्हा त्यांनी प्रवेश केला तेव्हाच पूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये एक अशी लाट निर्माण झाली की आता व्यवस्थित परत आलेला असल्यामुळे आणि चांगला माणूस चांगल्या ठिकाणी आला असल्यामुळे पुन्हा त्यांना संधी द्यावी अशा प्रकारचं एक लोकमत तयार झालेलं आहे आणि म्हणून मात्र ते विसरून जातील लोक आणि त्यांना चांगल्या प्रकारे स्वीकारतील. नवे नवे स्वीकारलेलं आहे असं मला वाटतं आहे. भावी खासदार म्हणून स्वीकारलेला आहे आणि त्यांची निवड किंवा त्यांचा विजय हा नक्की आजच नक्की झालेला आहे असं जाणवतं. आपण विरोधी पक्षात असल्या कारणाने खासदार लोखंडे साहेबांवर 10 वर्षात तालुक्यात भेटले नाही किंवा मतदारसंघात फिरकले नाही असा त्यांच्यावर आरोप होतोय. मग आताचे जे आपले उमेदवार आहेत आदरणीय भाऊसाहेब अख्तरे साहेब यांनी सुद्धा 10 वर्षात पुढे फिरलेले नाही. मग याबद्दल आपलं काय मत आहे? सर बरोबर आहे आपलं, पण माझा असा उलट प्रश्न असा आहे, जर तुमच्यावर आम्ही जबाबदारी खासदारकी म्हणून दिलेली होती तर तुमचं प्रथम कर्तव्य होतं का तुम्ही मतदारसंघात फिरलं पाहिजे, लोकांच्या अडीअडचणी सोडवल्या पाहिजेत. याउलट जो माणूस पराभूत झालेला आहे त्याच्याकडे आपण जर काही संवैधानिक पद सोपवलेलंच नाही, समजा त्यांच्याकडून थोडंसं कदाचित तसं झालेलं नाहीये, पण जर झालं असेल तर आपण समजू शकतो. परंतु माझा उलट खासदारांना प्रश्न आहे का तुम्ही 10 वर्षात का नाही फिरकलं? आणि मतदारसंघामध्ये तीच भावना आहे की 10 वर्ष संधी देऊन सुद्धा पहिल्या वेळेस 17 दिवसात तुम्हाला खासदार केलं आणि 10 वर्ष लोकसभेची तुम्हाला मिळून सुद्धा तुम्ही लोकसभेत किती प्रश्न विचारलेत, मतदारसंघात किती संपर्क ठेवला. फक्त लोकसभा निवडणूक आली की बस तुम्ही तुमचा स्पीड वाढतो, भेटीगाडी वाढतात आणि बाकीचे निवडून येण्यासाठीचे फंडे वाढतात. याला काही अर्थ नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा आपण असा प्रश्न विचारतो तेव्हा पहिल्यांदा 10 वर्षाचं तुमचं ट्रॅक रेकॉर्ड तुम्ही चेक केलं पाहिजे असं मला वाटतं. बहुजन आघाडी सुरुवातीपासून आपल्याशी डायलॉग करत होती, मग असं काय कारण घडलं का महाविकास आघाडीला सोडून जावं असं वाटलं? त्यामुळे जनतेमध्ये राज्यामध्ये एक वेगळा मेसेज गेलेला आहे की वंचित बहुजन आघाडी ही कदाचित भाजपची बी टीम आहे का, आणि म्हणून बहुजन वंचित आघाडीविषयी साशंकता निर्माण झाल्यामुळे जो आंबेडकरी समाज आहे त्यांना प्राथम्यानं राज्यघटना वाचवायची असल्यामुळे त्या भाजपाच्या भूलथापांना किंवा वंचितच्या या दुटप्पीपणाला ते बळी पडणार नाहीत आणि त्यामुळे तसं काही आम्हाला फटका बसणार नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि आदरणीय भाऊसाहेबजी वागचोरे साहेब 100% आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये विजयी होतील असं आमचं मत आहे. नाही, माझं मत असं आहे की तुम्हाला कोण प्रतिस्पर्धी पॉवरफुल वाटतो दोघांपैकी? नाही, तसं जर विचार केला तर कदाचित उत्कर्षताईच उद्या करतील. लोखंडे कुठलं उमेदवार म्हणून काय त्यांच्यामध्ये शिक्षण नाहीये, संपर्क नाहीये आणि तुम्ही गुंडा पुंडांना पोचता, टक्केवाऱ्यांचं राजकारण करता. विकास म्हणजे कुणाचा विकास, मतदारसंघाचा का तुमचा? म्हणजे खरं बॅकफुटला खूपच आहेत. तसं उमेदवार म्हणून विचार केला तर आमची स्पर्धा कदाचित उत्कर्षताईंची असू शकेल उमेदवार म्हणून, पण विजय आमचा होईल हे मात्र नक्की. बरेचशी मतांतर अशी सध्या आहे. आम्ही परवा दिवशी सेवानिवृत्त प्रशासक विजय देशमुख साहेबांशी बोललो. सकाळी भाजपांचे गटनेते जालिंदर वागचोरे साहेबांशी बोललो आणि जनतेचा थोडासा कौल घेतला
की उत्कर्षारू पोते हे जितकी जास्त मतं घेतील त्याचा फटका हा महाविकास आघाडीला बसू शकतो. याबद्दल आपलं काय? नाही, कारण उत्कर्षताईंची किंवा वंचित बहुजन आघाडीला जी पडणारी मतं आहेत, बरोबर आहे, ते मतदान करणारी जनता जी सुज्ञ आहे, मग त्यांना प्राधान्यानं मागच्या वेळेस जर वंचित बहुजन आघाडीला मतं जास्त पडलेली होती तर वंचित बहुजन आघाडी आणि एमआय त्याच्यासोबत होते. आणि तेव्हा हा प्रश्न नव्हता का राज्यघटना टिकेल की नाही. जेव्हा प्रश्न येईल ना, आमच्या आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांची लिहिलेली घटना पायदळी तुळवली जाणार असेल, मनुस्मृती या देशात लागू केली जाणार असेल, तर आमची आंबेडकरी जनता पेटून उठेल आणि पहिल्यांदा राज्यघटना वाचवेल, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि म्हणून त्याचा फटका बसणार नाही महाविकास आघाडीला, तर अजिबात नाही. आणि त्यामुळे आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील असं मला वाटतं. या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार म्हणून कोण निवडून येईल आणि त्यासाठी तुमचे काही निकष आहेत? आपण चांगला प्रश्न विचारला. लोकसभेचा खासदार कसा असावा, तो उमेदवार म्हणून कसा असावा, त्याच्या यास्टिक पूर्ण करणारा उमेदवार म्हणजे आदरणीय भाऊसाहेबजी वागचौरे. शिक्षण चांगलं आहे, प्रशासकीय ज्ञान चांगलं आहे, त्याचबरोबर प्रामाणिक कामाची तळमळ आहे, संपर्काची आवड आहे. आवड म्हणजे फक्त राजकारणासाठी राजकारण करायचं, पैसा कमवायचा आणि त्यातून पुन्हा राजकारण करायचं, अशा प्रकारची त्या माणसाची धारणा नाही. आणि म्हणून जनतेला असलेला आणि सगळे यास्टिक पूर्ण करणारा उमेदवार आदरणीय भाऊसाहेबजी वागचौरेच आहेत. आणि तेच खासदार व्हावेत आणि ते खरं लोकसभेत प्रश्न मांडतील, आपल्या तालुक्यामध्ये आपल्या विकासाची कामं करतील, चांगला संपर्क ठेवतील, गोरगरिबांना आडीनडीला भेटी देतील, त्यांना मदत करतील. म्हणून तेच खासदार म्हणून निवडून यावेत अशी मला वाटतं. आणखीन एक शेवटचा प्रश्न आठवला म्हणून विचारतो. परवा मी एक बातमी वाचली की भाऊसाहेब वागचौरे म्हटले की मुंबईचं पार्सल हे परत पाठवा. त्यामध्ये उत्कर्षताई आणि लोखंडे साहेबांनी त्यांनी हा आरोप केला. त्यावेळेस उत्कर्षताई रुपवतेंनी त्याला प्रत्युत्तर दिलं की कोरोना काळामध्ये लोकांना मदत करण्यासाठी आम्ही पुढे होतो, त्यावेळेस हे दोन्ही आजी माजी खासदार कोणत्या वेळात लपून बसले होते. याबद्दल आपलं काय मत? नाही, आता यावेळेस दोन्ही उमेदवारांच्या आता खरं राजकारणामध्ये आणि इलेक्शनमध्ये असे दावे प्रतिदावे चालूच असतात. त्यामुळे दोघांच्या वरिष्ठांच्या याच्यामध्ये मी काही बोलणार नाही. त्याचं उत्तर खरं म्हणजे वागचौरे साहेब किंवा उत्कर्षताई देऊ शकतील. मी बोलणं योग्य नाही असं मला वाटतं. उत्कर्षताई आपल्या महाविकास आघाडीसोबत होत्या आणि महाविकास आघाडीचं सरकार आपल्या राज्यामध्ये होतं. आणि आपल्याला आठवत असेल, आपण पत्रकारांनी सुद्धा त्यांचा गौरव केलेला आहे की आपल्या देशात सर्वात प्रभावी मुख्यमंत्री म्हणून कोणी काम केलं असेल तर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आपल्या कोरोना काळामध्ये चांगलं काम केलेलं आहे. आणि म्हणून कोरोना काळामध्ये सगळ्यात जास्त काळजी घेणं, कुटुंबाचा प्रमुख म्हणून आदेश देणं किंवा फेसबुकवर लाईव्ह येऊन प्रत्येक डायलॉग करणं आणि आवश्यक असलेली सगळी औषधं उपलब्ध करून देणं, हे सगळ्यात आघाडी महाराष्ट्रानं घेतली. महाराष्ट्राचं कामाचं श्रेय हे आदरणीय आपलं उद्धवसाहेब ठाकरेंना जातं. आणि म्हणून आपण महाविकास आघाडीच्या सरकारने उत्कृष्ट काम केलेलं आहे हे लोकांच्या स्मरणात असल्यामुळे आपल्याला कोरोना काळात कोणी काम केलं, काय केलं याचं उत्तर हे सर्वश्रुत. आज आपल्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधानसभेचे संघटक आदरणीय तळपाडे साहेब, या निमित्ताने आपण आमच्या या स्टुडिओमध्ये आलात आणि चांगली मुलाखत दिली, त्याबद्दल आम्ही स्वराज्य माझे न्यूज चॅनलच्या वतीने आपले आभारी आहे. सर धन्यवाद. मी तुमचेही व्यक्तिशः आभार मानतो. तुम्ही माझे खूप जुने मित्र आहात. आपण मला या ठिकाणी संधी दिली. स्वराज्य माझा चॅनल हा नवीन नवीन उपक्रम राबवतोय आणि असे त्यांनी भविष्यात सुद्धा चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवावेत आणि चॅनल एक नावारूपास आणावं असे मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो, आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.